नमस्कार. गुरुकुलच्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी डॉक्टर अतुल गोकुळ पाटील, कल्याण येथे राहतो. गुरुकुलच्या विद्यार्थिनीचा एक पालक म्हणून तुमच्याशी आज संवाद साधताना खूप आनंद आणि उत्साह वाटत आहे. करोना सदृश्य परिस्थितीमध्ये जेव्हा सगळं जग थांबलेलं होतं किंवा आहे, अशा वातावरणातसुद्धा आपल्या गुरुकुलने घरकुल हेच गुरुकुल ही एक संकल्पना आपल्या सगळ्यांना देऊन अव्याहतपणे उपक्रम जे आहेत आपले ते थांबणार नाही याची काळजी घेत उपक्रम चालू राहतील याची दक्षता घेत चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे आपण परिस्थितीनुसार येणारे किंवा यानुसार येणारे उपक्रम आपल्या घरीच उत्साहाने आणि आनंदाने साजरे करीत आहोत. ह्याच उपक्रमाअंतर्गत आपण आता जो गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, त्या गणपती बाप्पाला नमस्कार करून आपल्या घरी आपण त्याला प्रतिष्ठापना केलेली असेलच. काही ठिकाणी त्याचं विसर्जन पण झालं असेल, काही ठिकाणी अजून बाप्पा आपल्या घरात असतीलसुद्धा. तर या घरकुल हेच गुरुकुल या उपक्रमाअंतर्गत ही जी बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे आणि आपल्या सगळ्यांचा आबालवृद्धांना आवडता जो गणपती आहे, या गणपतीच्या मूर्तीकडे बघितल्यावर आपल्याला काही गोष्टी जाणवतात, काही गोष्टी आपल्याला जिज्ञासा निर्माण होत असेल किंवा काही गोष्टी आपल्याला उत्सुकता वाटत असेल की हे रूप असे कसे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत पण असेल, परंतु त्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न म्हणजे आपले जे पूर्वाश्रमीचे किंवा पूर्वसुरी आहेत, म्हणजे आपले जे ऋषी आचार्य, आपले जे शिक्षक आहेत, आपले जे आईवडील आहेत, यांनी आपल्याला ज्या गणपतीच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत, लहानपणापासून आपण जे वाचन केलेलं आहे किंवा आपल्याला ज्या महापुरुषांनी संतांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्यातून जो अभ्यास आहे तेच आपण मांडणार आहोत. यापेक्षासुद्धा बऱ्याचशा जास्त आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत असतील, त्या आपण एकमेकांना शेअर करण्यासाठीच हा गुरुकुलचा उपक्रम आहे. तर गणेश चतुर्थी आपण आता साजरी केली. गणपती बाप्पा सर्वत्र आणि सर्वप्रथम पूजला जातो. ही अशी एकच देवता आहे माझ्या माहितीत तरी की जी धर्माच्या पलीकडे आहे, धर्म जाती पंथाच्या पलीकडे आहे. जवळपास सर्व जाती धर्म देशाचे सीमा ओलांडून गणपतीची पूजा करताना आपल्याला दिसतात. सकृत दर्शनी जेव्हा आपण गणपतीचं एक रूप बघतो ते खूप मनोहारी आणि छान वाटतं, आपल्याला मनाला प्रसन्नता वाटते. परंतु ते जे रूप आहे गणपतीचं, जे आपण त्याला आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे, लंबोदर पीतांबर, जे आपण सगळं वर्णन करतो, ते जे रूप आहे त्यामागे काय अर्थ असावा की अशीच मूर्ती आपल्या ऋषींनी, आपल्या पुराणांनी, वेदांनी आपल्यासमोर का प्रस्तुत केली असावी. याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टींचा खजिना आपल्याला सापडतो. आता तसं पाहिलं तर गणपतीचं रूप हे जरी लोभक असलं तरी कुठली आजच्या काळातली आई म्हणा किंवा आधीच्या काळातली पण आई म्हणा, असं म्हणणार नाही की माझ्या पोटी गणपतीच्या रूपातला मुलगा जन्मावा. एक वेळ ती म्हणेल माझ्या पोटी रामासारखा मुलगा जन्मावा, माझ्यासाठी कृष्णासारखा मुलगा जन्मावा, शिवाजी महाराजांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्मावा. पण गणपतीचं रूप असलेला मुलगा कुठल्याच आईला नको आहे. तर असं रूप आपण का पूजतो याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला आपल्या पुराणांकडे, आपल्या वेदांकडे लक्ष जातं. आपण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुराणं म्हणा किंवा आपले जे उपनिषद म्हणा, यांची भाषा आहे ती सरळ नाही आहे, ती भाषा भावगर्भित आहे. परोक्ष प्रिया देवा, हा देवांची भाषा संस्कृत, याच्यामध्ये लक्षणा आणि रूपक यांनी भरलेली ही भाषा आहे. आणि लक्षणा आणि रूपक यांनी भरलेली भाषा असल्यामुळे त्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये
रूपक, लक्षणा किंवा आपण ज्याला प्रतीकं म्हणतो, जसं संस्कृत आहे, कलश आहे, त्याला खूप मोठा अर्थ आहे आणि त्याचा आनंद दोघांना मिळतो. दोघं म्हणजे काय, की गणपतीच्या गोष्टी किंवा गणपतीच्या ज्या लहानपणापासून आपल्याला ऐकलेल्या आपण ज्या गोष्टी आहेत, त्या आपण लहान असताना आणि आता आपल्या घरात जी लहान बालकं असतील त्यांनासुद्धा आनंद देतात. म्हणजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे, त्यामुळे आता इथं त्याचा पुनरुच्चार नाही करत. परंतु बालकांनासुद्धा त्या गोष्टीने आनंद मिळतो. आपल्यासारख्या मध्यम वयाच्या पुरुषांना, स्त्रियांनासुद्धा त्या गोष्टीने आनंद मिळतो. परंतु हळूहळू तो आनंद कमी होत जातो. परंतु जर आपण शोधक नजरेने आणि थोडा विचार करून बघायला गेलो, स्वतःची बुद्धीपणाला लावून जर या गोष्टींच्या मागचा अर्थ शोधायला गेला, तर मग आपल्यालासुद्धा त्या गोष्टींमध्ये आनंद यायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट, हा बौद्धिक आनंद तर आपल्याला हवासा वाटलाच पाहिजे. पण याच्याकडून दुसरी एक मोठी गोष्ट आहे, की गणपतीचं हे जे रूप आहे ते आपलं उपास्य दैवत आहे. आपल्या घरोघरी, आपल्या मनामनामध्ये आपण गणपतीला पूजतो. परंतु ते पूजताना जर आपण समजून जर त्याची पूजा केली, म्हणजे गणपतीच्या या मूर्तीमागचे गुण, मूर्तीमागचं रहस्य जर समजून जर आपण त्याची पूजा केली, तर किती बहार येईल. आणि त्याच्यामागे एक मानसशास्त्रीय कारणसुद्धा आहे. आपल्या साहित्यामध्ये कीटकभ्रमर न्याय आहे. कीटकभ्रमर न्यायाचा अर्थ असा, की ज्या गोष्टीचं आपण सतत चिंतन करतो त्या गोष्टीसारखे आपण होत जातो. म्हणजे जर तुम्ही सतत अभ्यासाचं चिंतन केलं तर त्या अभ्यासमय तुम्ही होऊन जाणार. पण तुम्ही सतत बाजारातल्या एखाद्या खेळण्याचं चिंतन केलं किंवा एखाद्या खेळाचं चिंतन केलं, तर तुम्ही त्याच्यासारखे तुमच्या अंगामध्ये लहरी आणि विचार येत राहतात. तर आपली उपास्य देवता जी आहे तिचे गुण उपासकामध्ये येत राहतात. हा एक खूप मोठा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. पण उपास्य देवतेचे गुणच माहीत नसतील तर मग तो प्रभाव कमी होतो. म्हणून याच्यापुढे आपण जेव्हा गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आणू, तेव्हा आपल्याला जर हे गणपतीच्या पार्थिव मूर्तीमागचं जर रहस्य थोडंफार जरी कळलेलं असेल, तर ती पूजा करतानासुद्धा आपल्याला आनंद येईल. ते गुण नकळत आपल्यामध्ये संक्रमित होतील आणि आपल्याला भविष्यासाठी किंवा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवन विकासासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. आता गणपतीची पुराण कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता गणपती शब्दाचा अर्थच आपल्याला जर करायचा झाला, तर गणपती म्हणजे गणांचा पती, म्हणजे समूहाचा पती. तर गणपतीच्या मूर्तीमागे म्हणा किंवा गणपतीच्या ह्या रूपामागे आपल्या ऋषींना 2 गोष्टी समाजापुढे ठेवायच्या होत्या. त्याच्यामध्ये एक नेता, समाजाचा नेता, गणानां पती, समाजाचा नेता कसा असावा याचा आदर्श गणपतीच्या रूपामध्ये आपल्याला ऋषींना ठेवायचा होता आपल्यापुढे. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाची देवता आहे गणपती. आदर्श तत्त्ववेत्ता कसा असावा याचं उदाहरण आणि याचा उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले गणपती बाप्पा. आता आपण म्हणाल की तत्त्वज्ञान हा विषय तर खूप वृक्ष असतो आणि आपल्या गणपती बाप्पा किती ग्लॅमरस आहे, म्हणजे किती छान वाटतं आपल्याला. तेच तर आपल्याला हे आहे की ह्या विरोधाभासामध्ये आपल्याला गणपती बाप्पा कसा बसतो हे बघायचं आहे. तर आपण प्रयत्न करूया. म्हणजे आपण बघितलं की शंकरांनी मस्तक उडवलं आणि त्या जागी एका हत्तीचं मस्तक लावलं. आपल्याला प्रश्न करणारे प्रश्न विचारतात की हत्तीचंच मस्तक का लावलं. आपल्यालासुद्धा हा प्रश्न पडतो की हत्तीचंच मस्तक का लावलं. तिथंच तर त्या आजूबाजूला मस्तक पडलं असेल ते पण लावता आलं असतं, दुसऱ्या एखाद्या प्राण्याचं लावता आलं असतं, दुसऱ्या एखाद्या मनुष्याचं लावता आलं असतं. परंतु ही जी रूपकात्मक गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हत्तीच्या मस्तकाचा मागचा अर्थ पण समजून घेतला पाहिजे. आता गणपती ही एकदा आपण बघितलं की बुद्धीची देवता आहे, तत्त्वज्ञानाची देवता आहे आणि नेत्याचं प्रतीक आहे. लीडर कसा असावा हे आपल्याला सांगतो. तर हत्तीचे गुण आपण त्याच्यामध्ये बघितले पाहिजे. आता तसं बघितलं तर हत्ती हा सगळ्या प्राणीमात्रामध्ये सगळ्यात बुद्धिमान, प्रचंड बुद्धिमान प्राणी आहे. म्हणजे नेता कसा असावा तर बुद्धिमान असावा.
निर्बुद्ध, अडाणी, एक वेळ अशिक्षित वेगळी गोष्ट आहे, पण निर्बुद्ध आणि ज्याला बिलकुलच डोकं चालत नाही असा नेता किंवा तत्त्ववेत्ता हा काही समाजासाठी आदर्श नाही आणि चांगलासुद्धा नाही आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यामध्ये जो बुद्धिमान असेल तो प्राणी आपल्या ऋषींनी निवडला आणि तो म्हणजे हत्ती, आणि त्याचं मस्तक तिथं ठेवलेलं आहे. हत्तीच्या प्राणीशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर हत्तीच्या मागे खूप गुण आहेत. हत्तीच्या अंगामधले काही गुण आहेत जे निसर्गाने त्याला दिलेले आहेत, पण आपल्या ऋषींनी गुणग्राहक वृत्तीने ते शोधून काढले. हत्ती हा खूप स्वाभिमानी प्राणी आहे, त्याला अपमान सहन नाही होत. माहुताने, जो माहूत असतो हत्तीचा, त्याने त्याला एखादी शिवी दिली आणि लाथ मारली, जे काय असेल, तर त्याच्या हातचं तो त्या दिवशी जेवतच नाही. आता ह्याचा आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांना अनुभव नाही, पण ज्यांनी ग्रामीण भागात राहिले, ज्यांनी हत्तीच्या बरोबर वर्षानुवर्ष काढली, ह्या लोकांचा त्या अनुभव आहे. असा हत्ती स्वाभिमानी असतो, ज्याला कुत्र्यासारखा नसतो. कुत्र्याला आपण एक लाथ मारली तो त्या क्षणाला परत शेपटी हलवत आपल्याकडे परत येतो. परंतु हत्तीचं तसं नाही आहे, तो खूप स्वाभिमानी आहे, त्याच्यामध्ये स्वाभिमान भरलेला आहे. नेता आणि तत्त्ववेत्त्यामध्ये सुद्धा स्वाभिमान हवा, लाचारी नको. स्वार्थासाठी, आपल्या कुटुंबासाठी लाचार असणारा नेता आणि लाचारीसाठी एखाद्या ठिकाणी पडून राहणारा तत्त्ववेत्ता, दोन्ही आपल्या शास्त्राला अमान्य आहेत. म्हणून स्वाभिमानाचं प्रतीक म्हणजे हत्ती, आणि तो आपल्या गणपती बाप्पाच्या मस्तकावर विराजमान आहे. हत्तीसारखा उदार प्राणी नाही आहे. हत्ती अवाढव्य प्राणी आहे, खूप मोठा आहे. हत्तीचं वजन, उंची सगळं अवाढव्य आहे. हत्तीला जेवताना जर आपण बघितलं असेल तर तो त्या सोंडेमध्ये त्याचा तो चारा घेतो आणि पहिला घास तो खात नाही, पहिला घास फू करून असा उडवून देतो. असे 2-4 घास तो उडवून देतो. बघणाऱ्याला वाटतं याला काय मस्ती आहे की हा अन्न वाया घालवतो आहे, सगळीकडे फेकतो आहे अन्न. परंतु आपल्या ऋषींनी त्याच्यामागे पण खूप छान अर्थ शोधला. तो म्हणे की हत्ती असा विचार करतो की माझ्यासारखा एवढा अजस्र प्राणी जेव्हा जेवतो तेव्हा हजारो लाखो किड्या मुंगी त्यांनीसुद्धा पोट भरलं पाहिजे. मी एकटा जेवणार नाही, मी एकटा पोट भरणार नाही. उदाराचं हे लक्षण आहे. उदार माणसं कधीच एकटं खात नाही, लपवून खात नाही. सर्वांसमोर सर्वांना वाटून मग खातात. नेता आणि तत्त्ववेत्ता तसाच आहे. ज्ञान, संपत्ती, वैभव, कुठलीही गोष्ट हे लोक उदारपणे वाटत असतात. ॲक्च्युली तत्त्ववेत्त्याचं ते लक्षण आहे की आज नॉलेज लपवणारे तत्त्ववेत्ते म्हटले जातात, परंतु जे ज्ञान आहे त्याचा प्रसाद जगभर वाटणारे तो खरा तत्त्ववेत्ता. आणि नेत्याचं तर आपण बघतोय आज आपल्याला चित्र उलटं दिसतंय की स्वतःची खळगी भरणारे नेते आहेत, परंतु खरा नेता कोण? जो उदार आहे. तर असा हा गणपती या नेत्यांना आणि तत्त्ववेत्त्यांना मार्गदर्शन करत असतो. नेत्याकडे हत्तीकडे भविष्याचं ज्ञान आहे असं म्हणतात. पूर्वीच्या काळी एखादा राजा निपुत्रिक वारला तर त्याला काय करायचे की हत्तीणीच्या गळ्यात सोंडेमध्ये माळ द्यायचे आणि ती ज्याच्या गळ्यात टाकायची तो मग त्या राज्याचा नवीन राजा. कारण ललाटीचा लेख हत्ती वाचू शकते अशी एक समज आहे. आपल्या नेता आणि तत्त्ववेत्त्याला सुद्धा शॉर्ट सायटेड नसावा, म्हणजे तो जवळचं बघणारा नसावा. तर तिसऱ्या पिढीपर्यंत काय लागेल समाजाला भविष्यामध्ये, 1-2 पिढ्यां नाही 3-3 पिढ्यांचा पुढचा विचार करणारा नेता आणि भविष्यवेत्ता असावा. आज मी इथं रस्ता खोदला तर त्याचा तिसऱ्या पिढीवर काय परिणाम होईल, आज मी इथं एखादा पूल बांधला तर तिसऱ्या पिढीला कसा फायदा होईल, आज मी एखादी शाळा काढली तर त्याचा तिसऱ्या पिढीला कसा फायदा होईल, एवढा दूरवरचा विचार करू शकणारा तोच खरा नेता. आजची गरज आहे म्हणून आज तहान लागली तो विहीर खणणारा त्याला नेता नाही म्हणत. तर हे सगळे हत्तीचे गुण आहेत. त्या हत्तीच्या गुणांसारखा ज्याच्याकडे आदर्श म्हणून बघता येईल ते आपले गणपती बाप्पा. गणपतीच्या ह्या सगळ्या गुणांचा विचार करूनच आपल्याला तिथं माणसाचं मस्तक नाही दिसत आहे, हत्तीचं मस्तक दिसतं आहे. म्हणून मस्तक जे आहे ते हत्तीचं आहे. या हत्तीवरच आपल्याला खूप बोलता येईल, पण त्या मस्तकाचा जर विचार केला की त्या मस्तकामध्ये हत्तीची बुद्धी आहे, हत्तीची उदार वृत्ती आहे, हत्तीची दूरदृष्टी आहे, हत्तीचा स्वाभिमान आहे. ह्या सगळ्या गुण ज्याच्यामध्ये आहे असा तो नेता, असा तो तत्त्ववेत्ता, यांचं प्रतीक म्हणजे आपले गणपती बाप्पा.
हत्तीचे जर कान बघितले तर सुपासारखे असतात, गणपती बाप्पाचे कान सुपासारखे. आता ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की सूप काय करतं, तर जे सत्वयुक्त आहे ते सांभाळून ठेवतं आणि जे फोलपट आहे ते फेकून देतं. तर सार सार को ग्रही लई थोता देई उडाई, ते चौपाई आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की सार ग्रहण करणाऱ्या कान पाहिजे. म्हणजे आज आपल्याला व्हॉट्सअप मीडियावर आपल्या ज्या सोशल मीडियावर आहे सगळीकडे खूप फोलपटं आणि खूप कचरा येतो आहे कानामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये खूप कचरा आपल्या जातो आहे. हा कचरा निवडून त्यातलं सत्वच घ्यायचं. आता ऑनलाईन अभ्यासामुळे आपला मोबाईलचे संपर्क वाढलेला आहे, तर हे सत्वच फक्त सोशल मीडियावरचं घ्यायचं आणि फोलपटं फेकून द्यायचे. हे गणपती बाप्पाकडे बघूनच शिकलं पाहिजे. कारण आपले आईवडील आपल्याला सांगतात, आपले गुरुजन आपल्याला सांगतात की सोशल मीडियाचा वापर कसा आणि किती करावा याच्यावर पण लेख लिहिले जात आहेत. परंतु फक्त गणपतीसमोर 5 मिनटं डोळे बंद करून बसलं, हे कान समोर आणले की ते आपल्या जीवनामध्ये येत जातील गुण. म्हणून हा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की फोलपटं फेकून द्यायचे आणि सार घेतलं पाहिजे. हे असे गोष्टी आपण सुपासकडून शिकतो. उत्तम श्रवणशक्ती, श्रवणशक्ती म्हणण्यापेक्षा श्रवणभक्ती, की आपल्या संस्कृतीमध्ये कधीसुद्धा वेल रेड म्हणायचे नाही. म्हणजे चांगलं किती तुम्ही ग्रंथ वाचन केलं आहे, चांगलं किती तुम्ही पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले, त्याला किंमत एवढी नव्हती आपल्या संस्कृतीमध्ये. आपल्या संस्कृतीमध्ये पंडित कोण, जो बहुश्रुत आहे, ज्याने खूप ऐकलेलं आहे. कोणाचं ऐकलेलं आहे, तर जे ऋषी मुनी संत आचार्य आपले सज्जन लोक यांच्या संगतीत राहून चांगल्या चांगल्या गोष्टी जो ऐकतो, कथा कीर्तन ह्या गोष्टी, याच्यातून जो चांगले चांगले विचार सतत ऐकत असतो, तो बहुश्रुत. या बहुश्रुताला म्हणजे पूर्वी खूप सभा व्याख्यानं व्हायची. स्वातंत्र्याच्या काळामध्ये या सभा व्याख्यानांनी खूप मोठं परिवर्तन घडून आणलं होतं. तर बहुश्रुतता ही वक्त्याच्या, नेत्याच्या आणि तत्ववेत्याच्या अंगी पाहिजे. त्याशिवाय आपल्याला तत्ववेत्ता पण नाही होता येणार आणि नेता पण नाही होता येणार. तर आपण खूप ऐकलं पाहिजे. मग ऐकायचं कोणाचं, तर आपण एक विषय आहे ते विषय निवडायचे आणि त्या विषयाचा ध्यास धरायचा आणि त्या विषयावर जे जे कुठे कुठे ऐकायला मिळेल ते आपण ऐकलं पाहिजे. तसेच डोळ्यांविषयी तर आपण बोललोच की गणपतीचे डोळे खूप बारीक असतात. ते सूक्ष्मदृष्टीचं प्रतीक आहे. जीवनात आपल्याला खूप माणसं भेटतात आणि आपल्याला ती म्हण माहिती आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं ते कुसळही दिसतं आणि आपल्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही. तर गणपती बाप्पा हे आपल्याला सांगतात की आपल्या जीवनातले बारीक बारीक दोषही आपल्याला दिसले पाहिजे. आपली दृष्टी एवढी सूक्ष्म पाहिजे की आपल्या स्वतःच्या जीवनातले बारीक दोष आणि दुसऱ्याच्या जीवनातले बारीक गुण आपल्याला बघता आले पाहिजे. बघा, आपल्या शाळेमध्ये फिश पॉन्ड नावाचा प्रकार असतो, फिश पॉन्ड. त्याच्यामध्ये काय होतं की आपण दुसऱ्याचे दोष हेरतो आणि त्या दोषांवर बोट ठेवतो. आपण त्याला मर्मावर बोट ठेवतो म्हणतो आणि त्याच्यावर कविता करतो, चारोळी करतो किंवा विनोद करतो आणि तो फिश पॉन्ड आपण सगळ्या जगासमोर वाचून दाखवतो. ही आपली गोष्ट नाही आहे, भारताची गोष्ट नाही आहे. भारतामध्ये काय होतं, पर्ल पॉन्ड, दुसऱ्या परगुण परमाणू व पर्वती कृत्य, म्हणजे दुसऱ्याचा परमाणू एवढा गुण पर्वताप्रमाणे करून बघितला पाहिजे, ते सूक्ष्मदृष्टीने. बघा, सुईमध्ये धागा ओवायचा असेल तर डोळे बारीक करावे लागतात, तर ते स्पष्ट दिसतं. तर आपल्या मित्र मैत्रिणी, आपले गुरु, इव्हन आपल्या शाळेत ज्या काम करणाऱ्या जो कर्मचारी वर्ग आहे, यांचे गुण आपण सतत शोधत राहिलं पाहिजे आणि नुसतं शोधत नाही तर त्यांना सांगितलेसुद्धा पाहिजे. तर हा गणपती बाप्पाकडून आपल्याला घेण्यासारखा गुण आहे की तो नेहमी दुसऱ्यातले गुणच शोधतो आणि स्वतःमधले दोष शोधता आले पाहिजे. हे सूक्ष्मदृष्टीचं प्रतीक आहे. त्याची सोंड किती मोठी आहे बघा. सोंड म्हणजे काय, नाक आहे त्याचं. म्हणजे ॲक्च्युली ती सोंड आहे, ते वास घेतो आपण सोंडेने. वास हे आपलं पहिलं अलर्ट करण्याचं मानवी अवयव आहे की आपण एखाद्या धोक्याच्या ठिकाणी गेलो तर पहिले आपल्याला डोळ्यांनी दिसण्याच्या आधी, कानाने ऐकण्याच्या आधी वासाने आपण हे होतो, अलर्ट होतो, म्हणजे सावध होतो. तशाच प्रकारे आपल्याला हुंगता आलं पाहिजे
की माझ्या जीवनामध्ये कुठेतरी मला दोष लागतो आहे का, व्यसनं लागत आहेत का, माझे मित्र चांगले आहेत का व्यसनी आणि मला संकटात ढकलणारे आहेत ज्यांना मी मित्र म्हणवतो आहे ते. मी ज्या रस्त्यावर चाललो आहे तो रस्ता बरोबर आहे का, हे हुंगता आलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. हे नाही लक्षात आलं तर मग आपण खड्ड्यात पडणार. हत्ती हुंगू शकतो आणि म्हणून त्याला संकटामध्ये कमी पडतो तो. तर गणपती बाप्पा आपल्याला तेच सांगतो की तुझ्याकडे लांब सोंड पाहिजे, म्हणजे नाक लांब नाही पाहिजे, पण ही हुंगण्याची शक्ती, की आपल्याला हुंगून समजलं पाहिजे की पुढे धोका आहे, सावधपणा. हा सगळ्या गोष्टी आपल्याला गणपती बाप्पाचं नाक म्हणजे सोंड शिकवतं. गणपतीच्या दातांविषयी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण बोलताना सगळेच बोलतो की अर्धा काय असतो, बुद्धीचा दात असतो आणि पूर्ण जो असतो तो श्रद्धेचा असतो. हे आपण लहानपणापासून ऐकतो आहे, ते काय परत मी सांगत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याच्यामध्ये बुद्धीला त्यांनी कमी लेखलेलं नाही आहे, पण बुद्धीला सर्वस्व नाही सांगितलेलं आहे. गणपती बाप्पाने सांगितलं की बुद्धीची एक झेप आहे ती कुठेतरी थोडा वेळ थांबते, त्यानंतर जे आहे ती श्रद्धा सुरू होते. म्हणजे त्या दोन्ही बरोबर चालणाऱ्या गोष्टी आहे. आणि श्रद्धा कुठली, तर आत्मश्रद्धा. सगळ्यात पहिले तर स्वतःवर विश्वास पाहिजे की मी करू शकतो, मी बनू शकतो. कॅन डू वृत्ती. ही कॅन डू वृत्ती म्हणजे पूर्ण दात. आज आपण 8वी 9वी 10वीतले मुलं आहे, एखादा धडा कठीण जातो, मग आपण ताईंना किंवा सरांना सांगतो हा मला जमणारच नाही, एखादं योगासनाचं प्रात्यक्षिक आहे ते मला जमतच नाही. आत्मश्रद्धा वाढवण्यासाठी गणपती बाप्पाला रोज नमस्कार केला पाहिजे की हे मी करू शकतो, मी बनू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहे हे गणपती बाप्पा आपल्याला शिकवत असतो की आत्मश्रद्धा पूर्ण पाहिजे की मी आकाश कोसळलं तरी हे मी करणारच. आणि दुसरी गोष्ट आहे ती ईशश्रद्धा. नुसती आत्मश्रद्धा असली तर माणूस राक्षस बनतो. जशी रावणाकडे फक्त आत्मश्रद्धा होती, तो सगळ्यांना जिंकत सुटला होता, पण ईशश्रद्धा नव्हती, म्हणून माणूस राक्षस बनू नये. म्हणून गणपती बाप्पा सांगतो की ईशश्रद्धा पण पाहिजे. आज करोनाच्या 4 महिन्याच्या काळामध्ये आपली ईशश्रद्धा डळमळीत होण्याचे अनेक प्रसंग आले. आपल्या जवळचे नातेवाईक गेले असतील, आपल्या घरामध्ये झालं असेल, काही झालं असेल, ईशश्रद्धा डळमळीत होण्याच्या अपार प्रसंग आपल्या जीवनात आले असतील. या 4 महिन्यात तर खूप आले असतील. परंतु आज आपण जेव्हा बाप्पासमोर बसतो तेव्हा हे बघितलं पाहिजे की काही झालं तरी ईशश्रद्धा डळमळीत झाली नाही पाहिजे, कारण तो पूर्ण दात आहे. आकाश कोसळलं, काही संकट आली तरी भगवंत स्थिर आहे आणि तो माझ्यासाठी आहे आणि तो माझ्या हृदयात आहे. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा तो माणूस महापुरुष होतो. ज्याच्याकडे बुद्धी आणि श्रद्धा एकत्र चालतात तो खरंच महापुरुष. आपल्या इतिहासात अशी उदाहरणं खूप कमी आढळतात, पण आपले जे शंकराचार्य अद्वैत विचार मांडणारे ते प्रचंड बुद्धिमान होते. त्यांनी सगळ्या पंडितांचा तत्कालीन पराभव केला होता, सगळ्या पंडितांचा शांकर दिग्विजय केला होता. पण तरीसुद्धा जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाकडे ते बघत होते तेव्हा भावार्द्र होऊन म्हणजे श्रद्धेने पूर्ण होऊन त्यांनी स्तोत्र रचली होती. म्हणजे आपल्याकडे ही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण ह्या गणपतीच्या निमित्ताने शोधली पाहिजे की ज्याच्या जीवनामध्ये भाव फुललेला आहे पण बुद्धीसुद्धा प्रखर आहे. आईन्स्टाईनसारखा जो शास्त्रज्ञ आहे त्याच्यासारखा मेंदू टिळक आहे, ज्यांनी लोकमान्य टिळकांनी आज उत्सव सुरू केला. प्रचंड त्यांच्या मध्ये बुद्धी होती की त्यांचा मेंदू संशोधनासाठी ब्रिटिश मागवत होते, पण भाव त्यांच्या जीवनातसुद्धा त्यांनी शेवटपर्यंत टिकवलेला आहे. शेवटी ते आर्द्र झालेले आहेत. 4 हात गणपतीचे, त्या 4 हातांमध्ये सुद्धा खूप मोठी आपल्याला शक्ती दिसते. एका हातात अंकुश असतो, आपला वासना विकार त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी गणपती बाप्पाच्या हातात अंकुश आहे. दुसऱ्या हातात पाश आहे. पाश म्हणजे कंट्रोल, स्वतःच्या इंद्रियावर कंट्रोल. मला परीक्षेच्या आदल्या दिवशी वडापाव खाण्याची किती इच्छा झाली, मी खाणार नाही कारण मला तिथे त्रास होणार दुसऱ्या दिवशी. हा स्वतःवरचा आहे, परंतु तो पाश दुसऱ्यांवर पण ठेवता आला पाहिजे. नेता आणि तत्ववेत्ता याला दुसऱ्यावर सुद्धा अंकुश ठेवता आला पाहिजे, पाश ठेवता आला पाहिजे, हे गणपती बाप्पा सांगतो. आजच्या नेत्याकडे आणि तत्ववेत्याकडे स्वतःच्या अनुयायांना सांभाळण्याची ताकद नाही आहे. स्वतःचे अनुयायी गोंधळ घालतात, त्यांना त्यांना ठणकावून कान पकडून सांगण्याची त्यांना ताकद नाही आहे, तर ते खरे नेते नाही होऊ शकत. गणपती बाप्पा खरा नेता जो स्वतःच्या अनुयायांनासुद्धा शिक्षा करण्याचं सामर्थ्य ठेवतो. मोदक आपला आवडता, मोद देतो तो मोदक म्हणजे गोड आनंद देणारा.
म्हणजे सात्विक आहार. गणपती बाप्पा सांगतो आपल्याला, तर गुरुकुलच्या मुलांना सांगण्याची गरज नाही आहे. अन्नमय कोश आपल्याला आपले गुरु वर्ग सांगतच असतो की अन्नमय कोशाचं महत्त्व. त्यामुळे आनंद देणारा आपण सात्विक आहार केला पाहिजे. परंतु मोदक हे तत्त्वज्ञानाचं पण प्रतीक आहे. मोदक कसा बाहेरून वृक्ष असतो, म्हणजे सारण असतं, त्याला काही जास्त चव नसते. पण ते जेव्हा आपण खातो त्याच्यामध्ये आतमध्ये तो गोडवा हळूहळू लागायला लागतो. तर तत्त्वज्ञान सुरुवातीला वाचताना वृक्ष वाटेल, परंतु नंतर त्याची जी गोडी आहे ना, ती एकदा लागली की मग जीवन बदलतं. म्हणून तत्त्वज्ञानाचं प्रतीकसुद्धा मोदक आहे. तसंच आशीर्वाद देण्यासाठी एक हात आहे. गणपतीचं पोट, ते तर आपल्या बहुतेक लोकांच्या हास्याचा विषय असतो. ज्याचं पोट मोठं त्याला आपण हसतो, आणि आपल्या देवाचंच पोट मोठं, आणि मग कोणी आपल्याला म्हटलं की तुमचा देव असा मोठ्या पोटाचा, तर आपल्याला काही बोलता येत नाही. पण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की आमचा देव घागर पोटाचं नाही, सागर पोटाचं आहे. म्हणजे आमच्या देवाच्या पोटामध्ये सगळ्यांचे अपराध सामावले जातात. तो कोणाच्या अपराधाला ऐकून दुसऱ्यांकडे सांगत नाही, तो सगळ्या गोष्टी पोटात साठवून ठेवतो. म्हणजे ही उदार मनाचं मोठ्या व्यक्तीचं उदाहरण आहे, मोठ्या व्यक्तीचं लक्षण आहे. नेता, तत्त्ववेत्ता, पुन्हा तीच गोष्ट की तो सागर पोटाचा पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याने स्वतःकडे सांभाळून ठेवल्या पाहिजे, लपवून ठेवल्या पाहिजे. दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याचे न्यून दुसऱ्यांना सांगता कामा नये, आपल्या पोटात दडवून ठेवता आलं पाहिजे. तोच खरा लंबोदर. गणपतीचे पाय बघा, त्याच्या शरीराच्या मानाने खूप छोटे असतात, लहान असतात. म्हणजे अगदी आपण आमच्या वैद्यकीय भाषेत रिकेट्स म्हणतात की त्या रिकेट्स झालेल्या मुलाचे किती छोटे पाय असतात, तसं ते असतं. परंतु त्याच्या मागे आपल्या ऋषींनी खूप मोठा अर्थ सांगितलेला आहे. तो म्हणजे की ज्याचे पाय ॲक्च्युली जे लहान असतात ना, त्याला धावपळ करता नाहीत, तो पळापळ नाही करत उगाच. त्याला सगळ्या गोष्टी आरामात करायच्या असतात. म्हणजे धैर्य, उतावळेपणा नसतो त्याच्यामध्ये. आणि जो नेता असतो, जो तत्त्ववेत्ता असतो, त्याला उतावळेपणा करून चालत नाही. एखादा संकट आलं राष्ट्रावर, एखादी परिस्थिती विपरीत आली, तर घाईघाईने निर्णय घेऊन लोकांना आणि स्वतःलासुद्धा आणि स्वतःच्या राष्ट्राला संकटात टाकणारे नेते खरे नेते नाही. तर सर्वसमावेशक विचार करून, पुढचा मागचा सगळा विचार करून, धीरपणाने, धीर सो गंभीर असा विचार करणारा तो खरा नेता. म्हणून उतावळ न करण्यासाठी पाय छोटे आहेत, म्हणजे शांतपणे काम करणारे छोटे पाय. तसेच बुद्धिमान माणूस जो असतो त्याचे पाय तोकडेच असतात, कारण त्याला स्वतःला धावायची गरज नसते, तो दुसऱ्यांना धाववतो. म्हणजे दुसऱ्यांना कामं सांगतो, दुसऱ्याकडून कामं करू शकतो. म्हणजे एखादं मोठं कार्य आहे, गुरुकुलमध्ये एखादा समारंभ आहे, त्या समारंभामध्ये 50 लोकांना आपल्याला काम करायला लावायचं आहे. तर आपण जर खरे लिडरशिप आपल्यामध्ये गुण असतील तर आपण सगळीकडे पळणार नाही. आपण योजकस्तत्र दुर्लभा, म्हणजे आपण व्यवस्थितपणे कामाची विभागणी करून सगळ्यांना कामं वाटून देऊ, आणि मग त्यानुसार तो समारंभ यशस्वी होईल. म्हणजे आपल्याला हे सगळं गणपतीकडून शिकायचं आहे की मी सगळीकडे एकटा पळणार नाही आणि थकून जाणार नाही. मला दुसऱ्यातले गुण शोधायचे, त्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या, आणि तरच मी नेता. वर्ग अग्रणी आहे, गुरुकुल अग्रणी आहे, यांचं काम काय की एखाद्या समारंभामध्ये मी सगळीकडे पळत सुटणार नाही. मी बुद्धी असेल, त्या बुद्धी वापरून मी सगळ्यांना कामं वाटून देईल. तर तोच गणपतीचा भक्त, त्यालाच खरं बुद्धिमान म्हणतात. आणि उंदीर मामा तर आपल्याला खूप आवडते. त्यामुळे उंदीर जे आहे त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटतं की एवढा मोठा प्रचंड गणपती बाप्पा आणि त्याचा एवढूसा उंदीर वाहन कसं असू शकतं. लॉजिकल वाटत नाही, तर्कशुद्ध वाटत नाही. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या ऋषींनी किती फार प्रचंड विचार केला आहे. कारण हे लॉजिकल वाटत नसलं तरीसुद्धा आपल्याला त्याच्याकडे बघायचं नाही, आपल्याला त्याच्या अर्थाकडे बघायचं आहे. त्याच्यामागे, उंदीरामागे खूप मोठा अर्थ आहे. पहिली तर गोष्ट, त्याचा आकारच छोटा आहे. आता विष्णूचं वाहन आहे गरुड, नंतर ते शंकराचं वाहन आहे नंदी. हे कुठेही जाऊ शकत नाही, दारामध्ये अडकून जातील ते. आपल्या घरी यायचं जरी म्हटलं तरी दारामध्ये ते अडकून जातील. परंतु उंदीर घराच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ शकतो. अगदी आपल्याला नको तिथंसुद्धा उंदीर दिसतात. त्यामुळे मोठ्या माणसांची जी साधनं आहेत, नेत्याची, तत्त्ववेत्याची जी साधनं आहे, ती अन टू द लास्ट मॅन जातात. म्हणजे काय,
त्याचा आकार लहान असतो पण त्याची व्याप्ती मोठी असते. त्यांचा घराघरात प्रवेश आहे. नेता घराघरात गेलेला पाहिजे, की आपली मोठी इम्पाला किंवा मर्सिडीज गाडी आहे आणि ती एखाद्या झोपडपट्टीच्या गेटमध्ये जाऊच शकत नाही, मग आपण जाणारच नाही तिथं. पण एखादी सायकल घेऊन जर एखादा नेता झोपडपट्टीच्या घराघरात जाऊ शकतो. थोडक्यात काय की हे उदाहरण फक्त वाहनापुरतं मर्यादित नाही आहे, की नेत्याची वृत्ती अशी पाहिजे की त्याची जी साधनं आहेत ती घरोघरात पोचवता आली पाहिजे त्याला. तत्ववेत्याचे विचार जे आहेत, छोटासा जरी विचार झाला तरी तो त्याला घराघरात तो क्लिष्ट असता कामा नये. ज्ञानेश्वर आहेत, आपले एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, छोटे छोटे तत्त्वज्ञान त्यांनी घराघरात पोचवलं. त्यांनी ते अवडंबर नाही वाजवलं त्याचं. हे उंदराचं प्रतीक आहे. आणि उंदराची एक सवय आहे, ज्यांना उंदीर चावला आहे त्यांनाच माहिती असेल की तो ॲनेस्थेशिया देऊन चावतो. आपल्याला माहिती आहे का की तो फुंकर मारून चावतो. हळू हळू आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कळतं की हा पाय कुरतडला गेलेला आहे. म्हणजे नेता आणि तत्ववेत्ता यांना हा गुण आवश्यक आहे की कडू बोलायचं, पण समोरच्याला कळलं पण नाही पाहिजे मी त्याला कडू बोललो आहे. म्हणजे ऑपरेशन करण्याची एक स्किल आहे, दुसऱ्यातले दोष काढून टाकण्याची, समाजातले दोष काढून टाकण्यासाठी नेत्याला कडू आणि विरुद्ध विचार किंवा विरुद्ध स्टेप्स उचलाव्या लागतात. परंतु त्याची पण एक वर्तन कला आहे, ती नेत्याने आणि तत्ववेत्याने शिकली पाहिजे. एखादा विचार आहे तो समाजाच्या 100% लोकांना मान्य असेल, पण तो जर चुकीचा असेल तर तो कसा काढून टाकायचा हे नेत्याने शिकलं पाहिजे. की हळूहळू लोकांना फुंकर मारून ॲनेस्थेशिया देऊन, म्हणजे लोकांना फसवायचं नाही, परंतु एक आपण आयुर्वेदातली जी गोळी असते की जी गोड असते पण ॲक्च्युली आतून कडू असते, त्या पद्धतीने नेता आणि तत्ववेत्याने वागलं पाहिजे. तर असं हे गणपतीचं एकंदरीत रूप बघायला गेलो ना तर आपल्याकडे खूप गोष्टी आहे की त्याच्यावर आपल्याला खूप बोलता येईल. आणि मी पण हे जे सांगतो आहे हे माझ्या आईवडिलांनी, गुरुजनांनी, माझ्या महापुरुषांनी हे जे सांगितलं आहे त्याच्यातलंच हे सांगतो आहे. म्हणजे त्यात माझं काही वेगळं मी टाकत नाही आहे. परंतु गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांसमोर, आणि ते पण घरकुल आणि हेच गुरुकुल या प्रयोगामध्ये या गोष्टी सांगताना माझा पण त्या निमित्ताने अभ्यास झाला. विसर्जन आपण 1-2 मिनटं मी सांगतो की विसर्जन हे आपण जे करतो त्याचा पण आपल्या ऋषींनी खूप मोठा अर्थ सांगितलेला आहे. की विसर्जन म्हणजे आपण पार्थिव मूर्तीमध्ये जे देवत्व बघत असतो ते आपण विसर्जन करून टाकतो आणि आता अनंतामध्ये ते बघायचं. म्हणजे शांताकडून अनंताकडे, व्यक्तिपूजेपासून सुरुवात करून तत्त्वपूजेकडे जाणं हे म्हणजे विसर्जन आहे. म्हणजे व्यक्ती कदाचित नष्ट होतील किंवा व्यक्ती कदाचित भ्रष्ट होऊ शकतील. आपल्याला आवडणारे शिक्षक, आपल्याला आवडणारे मित्र, आपल्याला आवडणारे नेता कदाचित उद्या भ्रष्ट होऊ शकेल, पण त्याचं तत्त्व, त्याच्या मागे जे तत्त्व आहे ते भ्रष्ट नाही होऊ शकत. म्हणून कदाचित आपल्या ऋषीने सांगितलं असेल की ती मूर्ती तुम्ही काही दिवस पूजा, त्याचे गुण आत्मसात करा, पण नंतर तत्त्वावर प्रेम करा. तर थोडक्यामध्ये हे जे गणपतीचं रूप आहे हे बुद्धीचं रूप आहे. आणि आपल्यासारख्या गुरुकुलातल्या बुद्धिमान जिज्ञासू विद्यार्थ्यांनी त्याचा अजून अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करून जेव्हा आपण पुढच्या वर्षी किंवा आतासुद्धा बाप्पाला नमस्कार करणार तर आपल्याला अजून खूप आनंद होईल. मला गुरुकुलाने ह्या बाबतीत बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व गुरुकुलाच्या मुख्याध्यापकापासून आचार्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. नमस्ते.